नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण अभ्यासणार आहोत घटत्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांतावरील टीका. घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत डॉक्टर आल्फ्रेड मार्शल यांनी अर्थशास्त्राची मूलतत्वे या पुस्तकामध्ये 1890 मांडलेला आहे. या सिद्धांतानुसार की इतर परिस्थिती कायम असताना वस्तूच्या साठ्यात वाढ होत गेल्यास वाढीबरोबर प्रत्येक वाढीव नगाबरोबर मिळणारी जादाची उपयोगिता क्रमशः घटत जाते. या सिद्धांताचं विधान आणि त्याचबरोबर सिद्धांताची काही गृहीतके की जसं उपभोक्ता हा विवेकशील आहे, एकजिनसी वस्तू आहे, उपभोग सातत्य आहे, योग्य आकारमान आहे, यासारख्या काही वैशिष्ट्यांचा देखील आपण अभ्यास केलेला आहे. त्यानंतर आकृती उदाहरणासहित स्पष्टीकरण या सिद्धांताचा आपण पाहिलेला आहे. तर तुम्ही त्या सिद्धांताचा नक्कीच अभ्यास केलेला असाल. हा सिद्धांत परीक्षेच्या दृष्टिकोनातूनही तितकाच महत्त्वाचा आहे. या तक्त्यामध्ये तुम्हाला दिसत असेल की एक्स वस्तूची नगसंख्या आणि सीमांत उपयोगिता दर्शवलेली आहे. जसजशी वस्तूची नगसंख्या वाढत जाते तसतशी सीमांत उपयोगिता क्रमशः घटत जाते आणि हेच आपल्याला सिद्ध करायचं आहे. घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत वक्र आहे, तो डावीकडून उजवीकडे खालच्या दिशेने नकारात्मक उपयोगिता दर्शवतो. तर अशा या सिद्धांताचे विधान, या सिद्धांताला काही अपवाद आहेत की छंद, तिकीट, नाणी वगैरे या गोष्टींच्या बाबतीमध्ये हा सिद्धांत लागू पडत नाही. त्याचबरोबर कंजूस व्यक्ती असतील तर कंजूस व्यक्ती ह्या लोभी असतात आणि त्यामुळे त्यांना जितका पैसा हवा असतो तो त्यांना हवा असतो, त्याच्यामुळे इथे सुद्धा हा सिद्धांत लागू पडत नाही. त्यानंतर पुढे आपण बघितलेलं आहे की व्यसन असेल, एखाद्या व्यक्तीला व्यसन असेल तर तिथे सुद्धा हा सिद्धांत लागू पडत नाही. सत्ता असेल, पैसा असेल, मध्ये हा सिद्धांत प्रत्ययास येत नाही. म्हणजे मांडलं तर आपण या सिद्धांताच्या टीका आहेत, मांडलं तर या सिद्धांताचे अपवाद आहेत, नाहीतर या गोष्टी या सिद्धांताला खऱ्या अर्थानं अपवाद नाहीत. आज आपण बघूया सिद्धांतावरील टीका. आता एकूण घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत जेव्हा आपण अभ्यासत जातो तेव्हा आपल्याला असं पाहायला मिळतं की अशा प्रकारच्या जेव्हा वस्तूचा साठा वाढत जाणार आहे आणि तेव्हा त्यापासून मिळणारी उपयोगिता कमी होत जाणार आहे, पण प्रत्यक्षात आपल्याला हा सिद्धांत अनुभवास येत नाही. मग त्याची काही कारणं आहेत किंवा काही अपवाद असले तरीसुद्धा हा सिद्धांत एक भासमान सिद्धांत वाटतो. म्हणजे त्याचबरोबर मग या सिद्धांतावरच्या टीका काय आहे, तर पहिलं आहे अवास्तव गृहीतके. आता आपण या ठिकाणी उपभोक्ता विवेकशील आहे, स्थिरता आहे, उपभोग सातत्य आहे. म्हणजे आता या सिद्धांतामध्ये उपभोग सातत्य गृहीत धरलेलं आहे की याचा अर्थ असा आहे की एखादी व्यक्ती सातत्यानं एखाद्या वस्तूचा उपभोग घेते, पण वास्तवात जर आपण बघितलं तर हे शक्य नाही आहे. कारण मानवाच्या गरजा ह्या अनेक आहेत आणि त्या अमर्यादित आहेत. पण या सिद्धांताच्या वेळी ज्या सर्व अटी वापरलेल्या आहेत त्या एका वेळी पूर्ण होऊ शकत नाहीत. कारण स्थिरता असेल, विवेकशीलता असेल, सातत्य असेल, या सर्व गृहीतकांवर हा सिद्धांत आधारित आहे. पण प्रत्यक्षात या सर्व अटी पूर्ण होऊ शकत नाहीत. संख्यात्मक मापन, आपण या उपयोगिता संख्येत मोजता येते, त्याची तुलना करता येते किंवा कोष्टकाद्वारे ती सादर करता येते, म्हणजेच उपयोगितेचं मापन करता येतं असं आपण गृहीत धरलेलं आहे. पण उपयोगिता ही मानसशास्त्रीय संकल्पना आहे. म्हणजे खूप तहान लागल्यानंतर एखादी व्यक्ती पाणी पिल्यानंतर तिला फक्त समाधान जाणवू शकतं. तर या ठिकाणी उपयोगितेचं संख्यात्मक मापन हे अवास्तव वाटतं की उपयोगितेचं मापन करताच येत नाही. म्हणजे कुठल्याही गोष्टीचा उपभोग घेत असताना त्याच्यातून मिळणारा आनंद आणि समाधान ह्या पूर्णतः मानसिक गोष्टी आहेत आणि प्रत्येक व्यक्तीनुसार ह्या सर्व बदलत राहणाऱ्या आहेत. त्यामुळे उपयोगितेचं संख्यात्मक मापन करता येतं, ह्या सिद्धांतावरची एक दुसरी टीका मांडली जाते. तिसरं आहे अविभाज्य वस्तू. आपण गाडी, रेफ्रिजरेटर किंवा दूरदर्शन संच, अवजड आणि अविभाज्य वस्तूंसाठी हा सिद्धांत लागू होत नाही. घटत्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांतामधलं हे एक गृहीतक आहे की वस्तू विभाज्य असली पाहिजे. म्हणजे त्या वस्तूचं लहान लहान भागांमध्ये रूपांतर करता आलं पाहिजे. पण काही वस्तूंच्या बाबतीमध्ये ज्या इलेक्ट्रॉनिक वस्तू आहेत त्याचं लहान भागांमध्ये रूपांतर करणं शक्य नाही आहे. मग अशा वस्तूंच्या बाबतीमध्ये हा सिद्धांत लागू पडत नाही. आणि जर असं म्हटलं
की जशी वस्तूची संख्या वाढत जाते तसं समाधान कमी होत जातं. पण सर्वसाधारणपणे टी व्ही, रेफ्रिजरेटर यासारख्या वस्तू यांची खरेदी एकदाच होते किंवा एका वेळेला एकच वस्तू खरेदी केली जाते. त्यामुळे या अशा वस्तूंच्या बाबतीमध्ये सीमांत उपयोगितेची तुलना करणं अशक्य आहे. कारण टी व्ही एका वेळेला एकच घेतला जातो, रेफ्रिजरेटर एका वेळेला एकच घेतला जातो. त्यामुळे या ठिकाणी अविभाज्य वस्तूंच्या बाबतीमध्ये हा सिद्धांत लागू पडत नाही. पैशाची स्थिर सीमांत उपयोगिता ही पुढची टीका या सिद्धांतावर आपल्याला पाहायला मिळते. आता नक्कीच आहे, कारण पैशातूनच प्रत्येक माणूस त्याच्या गरजांची पूर्तता करत असतो आणि अशा ठिकाणी व्यक्तिपरत्वे सीमांत उपयोगिता बदलत राहते पैशाची. त्यामुळं बऱ्याच वेळेला किमतीतील बदल यामुळे पैशाचा साठा प्रभावी होत असतो. त्यामुळे इथे जे आपण गृहीत धरलेली आहे की पैशाची सीमांत उपयोगिता स्थिर आहे, हे गृहीतक चुकीचं वाटतं. कारण पैशाची सीमांत उपयोगिता ही व्यक्तिपरत्वे बदलते. कारण जर आपण बघितलं तर कदाचित श्रीमंत व्यक्तीला पैशाची सीमांत उपयोगिता जाणवणार नाही, पण गरीब व्यक्तीला पैशाची सीमांत उपयोगिता ही तितकीच जाणवेल. त्यामुळे प्रत्येक व्यक्तिपरत्वे पैशाची सीमांत उपयोगिता ही बदलत राहते. पुढं आहे एकच गरज. या ठिकाणी असं हा सिद्धांत गृहीत धरतो की एका वेळी एकच गरज पूर्ण होणार आहे, पण बऱ्याच वेळेला असं दिसून येतं की व्यक्ती तिच्या अनेक गरजा एका वेळी पूर्ण करून समाधान मिळवू शकते. त्यामुळे एका वेळी एकच गरज हे सुद्धा या सिद्धांतावरची टीका ही मर्यादित आहे. म्हणजे यातून मिळणारे समाधान मर्यादित आहे. त्यामुळे वास्तविक व्यक्ती अनेक गरजा एका वेळी पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असते आणि त्याच्यातून समाधान देखील मिळवण्याचा प्रयत्न करत असते. तर ह्या सर्व या सिद्धांतावरच्या टीका आहेत. टीकात्मक विश्लेषण आहे की या सिद्धांतामध्ये जी गृहीतकं आहेत ती अवास्तव वाटतात, की वास्तवात या सगळ्या गृहीतकांची पूर्तता होणं शक्य नाही आहे. त्याचबरोबर उपयोगिता ही मानसशास्त्रीय संकल्पना आहे. त्यामुळे व्यक्तिपरत्वे उपयोगिता भिन्न असू शकते. त्यामुळे उपयोगितेचं संख्यात्मक मापन करता येणं हे सुद्धा गृहीतक या ठिकाणी शक्य वाटत नाही आहे. टी व्ही, रेफ्रिजरेटर वगैरे वस्तूंच्या लहान लहान भागांमध्ये रूपांतर करणं शक्य नाही. बरं, अशा वस्तू एका वेळेला एकच घेतली जाते. त्यामुळे अविभाज्य वस्तूचं विभाज्यता हा जो गुणधर्म आहे तो या वस्तूंच्या बाबतीत लागू होत नाही आहे. त्यावर पुढे आहे पैशाची सीमांत उपयोगिता स्थिर. व्यक्तीने कितीही पैसा कमवला तरी सुद्धा त्या व्यक्तीला पैशाची आवश्यकता भासत असते आणि त्यामुळे पैशाची सीमांत उपयोगिता ही स्थिर असू शकत नाही. आणि या सिद्धांतामध्ये व्यक्तिपरत्वे पैशाची उपयोगिता बदलत असते. त्यामुळे पैशाचा साठा आणि पैशाचं किमतीतला बदल यासारख्या अनेक गोष्टी किंवा भविष्यकालीन काळाची गरज म्हणून पैशाचा साठा केला जाऊ शकतो. त्यामुळे पैशाची सीमांत उपयोगिता स्थिर आहे हे अवास्तव वाटतं. त्यानंतर एकच गरज. बऱ्याच वेळेला व्यक्ती एका वेळी अनेक गरजांची पूर्तता करून समाधान मिळवण्याचा प्रयत्न करत असते. त्यामुळे एकच गरज एका वेळेला साध्य केली जाईल हे पण गृहीतक चुकीचं वाटतं. तर अशा प्रकारे या सिद्धांतावरच्या या काही टीका आहेत. आता हा सिद्धांतावरच्या जरी टीका असल्या तरी सुद्धा हा सिद्धांत या सिद्धांत हा सगळ्यांच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे. मग तो उपभोक्ता असू दे, उत्पादक असू दे, सरकारला असू दे किंवा ध्येय धोरणं ठरवण्यासाठी असू दे, हा सिद्धांत सर्वांच्या दृष्टिकोनातून तितकाच महत्त्वाचा आहे. आणि त्यामुळे या सिद्धांत एक प्रसिद्ध आणि महत्त्वपूर्ण असा अर्थशास्त्रीय सिद्धांत आहे. पहिलं आहे उपभोक्त्यांसाठी उपयुक्त. मर्यादित साधनामुळे महत्तम उपयोगिता प्राप्त करण्यासाठी वस्तूच्या उपभोगामध्ये वैविध्य असणं आवश्यक आहे. म्हणजे उपभोक्त्यासाठी जर आपण बघितलं की उपभोक्त्याच्या किंवा मानवाच्या गरजा ह्या अमर्यादित आहेत आणि मर्यादित साधनं आहेत आणि याचाच अभ्यास अर्थशास्त्रामध्ये केला जातो. पण या मर्यादित साधनामध्येच महत्तम किंवा जास्तीत जास्त उपयोगिता कशी मिळवता येईल याच्यासाठी हा सिद्धांत उपभोक्त्याच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे. म्हणजे त्याला गरजांची क्रमवारी लावता येऊ शकते, एकावेळी अनेक गरजांची पूर्तता करता येऊ शकते, हे या सिद्धांताच्या द्वारे स्पष्ट होतं. त्यामुळे उपभोक्त्याच्या दृष्टिकोनातून हा सिद्धांत अतिशय महत्त्वाचा आहे. आता सरकारला किंवा शासनाला हा सिद्धांत कसा उपयोगाचा आहे तर प्रगतशील कर धोरण असेल, किंमत धोरण असेल,
व्यापार धोरण असेल, यासारख्या विविध योजनांची आखणी करण्यासाठी हा सिद्धांत महत्त्वाचा आहे. म्हणजे विविध ज्या योजना असतात त्याची आखणी करण्यासाठी हा सिद्धांत उपयोगी आहे, सरकारला उपयोगी आहे. आता प्रगतशील कर कसा आहे, तर हा जो प्रोग्रेसिव्ह टॅक्स आहे तो वाढत्या उत्पन्नाबरोबर वाढत असतो. किंमत धोरण काय आहे, तर प्रत्येक जीवनावश्यक वस्तूंच्या किमती ज्या आहेत त्या किमती निश्चित ठरलेल्या असतात. म्हणजे अन्न धान्य असेल, या जीवनावश्यक वस्तू आहेत, दूध धान्य असेल, भाजीपाला असेल, किंवा ज्या दररोज आवश्यक असणाऱ्या वस्तू आहेत या वस्तूंचं किंमत धोरण सरकार ठरवत असतं. म्हणजे तुम्ही जर आता अलीकडं बऱ्याचशा बातम्यांमध्ये ऐकत असाल की मिनिमम सपोर्ट प्राईस असं, किंवा त्याला एक निश्चित किंमत धोरण असं म्हटलं जातं. म्हणजे सरकारमार्फत ज्या जीवनावश्यक वस्तूंचं धान्य आहे, मग सरकार कापूस खरेदी करणं असेल, सोयाबीन खरेदी करणं असेल, अनेक प्रकारचे जे धान्य उत्पादित करतं ते सरकारमार्फत देखील खरेदी केलं जातं. तर या सगळ्या वस्तूंच्या किंमत धोरण ठरवण्याचं, की शेतकऱ्याला याच्यात जास्तीत जास्त फायदा मिळायला हवा, अशा बाबतीमध्ये या वस्तूंचं किंमत धोरणसुद्धा ठरवलं जातं. आणि मग हे किंमत धोरण ह्या घटत्या सीमांत उपयोगितेच्या नियमाच्या आधारे सुद्धा, किंवा याची मदतसुद्धा किंमत धोरण ठरवण्यासाठी होऊ शकते, व्यापार धोरण ठरवण्यासाठी होऊ शकते. म्हणजे बऱ्याच वेळेला आपण कांदा निर्यात करतो, जेव्हा आपल्याकडं जास्तीचा कांदा असतो तेव्हा आपण तो निर्यात करतो, जेव्हा आपल्याकडं कमी पुरवठा असतो तेव्हा आपण त्याची निर्यात थांबवतो. म्हणजे ही सगळी जी व्यापारविषयक धोरणं आहेत, ही व्यापारविषयक धोरणंसुद्धा सरकार घेत असताना हा सिद्धांत तितकाच महत्त्वपूर्ण सिद्धांत मानला जातो. पुढे एक संकल्पना आहे, जे की ही सुद्धा एक महत्त्वाची अशी संकल्पना आहे, ज्याला मूल्य विरोधाभास असं म्हणतात. आता मूल्य विरोधाभास म्हणजे हा काय सिद्धांत दाखवतो, तर वस्तूचं उपयोग मूल्य आणि विनिमय मूल्य यातला फरक दर्शवणारा हा सिद्धांत आहे, की ज्याला मूल्य विरोधाभास असं म्हणतात. आता या ठिकाणी चित्रामध्ये तुम्हाला दोन वस्तू दिसत आहेत. एकीकडे हिरा दिसतो आहे, दुसरीकडे पाणी दिसतं आहे. आता जर या दोन्ही वस्तूंची आपण तुलना केली आणि यातला मूल्य विरोधाभास बघितला, तर या दोन्ही वस्तूंच्या किमतीमध्ये तुम्हाला प्रचंड विरोधाभास पाहायला मिळतो. म्हणजे पाण्याची 1 लिटरची बॉटल तुम्हाला 20 रुपयाला मिळत असेल, पण हिऱ्यात काही ग्रॅममधला हिरा तुम्हाला कोट्यावधी रुपयांना मिळतो. हा जो फरक आहे या दोन्ही वस्तूंमधला, काही लाखांमध्ये मिळतो, हा जो फरक आहे या दोन्ही वस्तूमधला, तर याला मूल्य विरोधाभास असं म्हणतात. मग हे जर स्पष्ट, म्हणजे पाण्याचं उपयोगिता मूल्य जास्त आहे, पण हिऱ्याचं विनिमय मूल्य जास्त आहे. आणि त्याचबरोबर सोनं, हिरे या वस्तूंचं उपयोगिता मूल्य आणि विनिमय मूल्य यात फरक आहे. म्हणजे सोन्याचं उपयोगिता मूल्य कमी आहे, पण विनिमय मूल्य जास्त आहे. पण पाण्याचं उपयोग मूल्य जास्त आहे, पण विनिमय मूल्य कमी आहे. म्हणजे हा दोन्ही विरोधाभास या सिद्धांतामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. आणि हे का अशा प्रकारे ह्या दोन्हींच्या किमतीमधला बदल का आहे, तर पाणी हे मुबलक प्रमाणात उपलब्ध असतं आणि हिरा हा दुर्मिळ आहे. या दोन्ही दुर्मिळतेच्या गुणधर्मामुळे हिऱ्याचं विनिमय मूल्य जास्त आहे आणि अधिक प्रमाणात उपलब्ध असल्यामुळे पाण्याचं उपयोगिता मूल्य जास्त आहे. कारण पाणी, सूर्यप्रकाश, हवा इत्यादी सर्व घटकांचं विनिमय मूल्य कमी असतं आणि या वस्तूंचं मूल्य देखील कमी असतं, कारण ह्या सर्व वस्तू अधिक प्रमाणात निसर्गातून उपलब्ध होत असतात. पण हिरा हा दुर्मिळ आहे आणि त्यामुळे हिऱ्याचं विनिमय मूल्य जास्त असून उपयोगिता मूल्य कमी आहे. तर हा मूल्य विरोधाभास आपल्या अर्थशास्त्रामधली आणखीन एक महत्त्वाची संकल्पना डॉक्टर ॲडम स्मिथ यांनी मांडलेलं आहे, की बऱ्याच वेळेला वस्तूंचं उपयोगिता मूल्य जास्त असून सुद्धा त्यांचं विनिमय मूल्य कमी असतं आणि काही वस्तूंचं उपयोगिता मूल्य कमी असून सुद्धा त्यांचं विनिमय मूल्य जास्त असतं. हवा, पाणी, सूर्यप्रकाश या सर्व वस्तू अशा आहेत निसर्गात या वस्तूंची उपलब्धता जास्त असल्यामुळं, परंतु या वस्तूंचं उपयोग मूल्य जास्त आहे पण विनिमय मूल्य कमी आहे. पण हिरा, सोने यासारख्या वस्तू ज्या आहेत या वस्तू अतिशय दुर्मिळ असतात आणि त्याच्यामुळे या वस्तूंचं विनिमय मूल्य जास्त आहे पण उपयोगिता मूल्य कमी आहे. आणि हाच वस्तूंच्या किमतीमधला फरक जो दर्शवला जातो त्यालाच मूल्य
विरोधाभास असं म्हणतात. पुढं आहे की मागणीचा आधार ह्या सिद्धांतामध्ये शेवटचं वैशिष्ट्य शेवटचं महत्त्व जे आहे ते मागणीच्या सिद्धांताचा आधार, की या सिद्धांतामध्ये त्या उपयोगितेच्या सिद्धांतामध्ये वस्तूची किंमत कमी झाल्यास मागणी वाढते आणि किंमत जास्त झाल्यास मागणी कमी होते. आणि जेव्हा वस्तूच्या नगसंख्येची खरेदी प्रत्यक्ष उपभोक्त्याकडून केली जाते तेव्हा उपयोगिता क्रमशः घटत जाते. म्हणजे फक्त कमी किमतीची वस्तू जास्त नगसंख्या खरेदी केली जाते. म्हणजे उपयोगिता प्रत्येक वस्तूमध्ये असलेल्या उपयोगितेच्या गुणधर्मामुळे त्या वस्तूंची मागणी केली जात असते आणि म्हणून या सिद्धांताला मागणीचा आधार आहे. म्हणजे मागणीला या सिद्धांताचा आधार आहे, कारण प्रत्येक वस्तूच्या उपयोगितेनुसार त्या वस्तूची किंमत, त्या वस्तूच्या किमतीत मागणी हे केली जात असते. आणि जेव्हा उपभोक्त्याकडून अधिकाधिक वस्तू खरेदी केली जाते तेव्हा सीमांत उपयोगिता कमी होते आणि म्हणून फक्त कमी किमतीलाच जास्त वस्तूंची नगसंख्या खरेदी केली जाते आणि जास्त किमतीला मागणी कमी होते. आणि हाच या मागणीच्या सिद्धांताचा आधार स्पष्ट केला जातो. तर अशा प्रकारे हा एक अतिशय महत्त्वपूर्ण, परीक्षेच्या दृष्टिकोनातून सुद्धा तितकाच महत्त्वाचा हा सिद्धांत या ठिकाणी आपला पूर्णतः अभ्यासून पूर्ण झालेला आहे. तर या सिद्धांतानुसार काही अपवाद, काही गृहीतके आपण या सिद्धांताची पाहिलेली आहेत. काही अपवाद आपण पाहिलेले आहे. उदाहरणाच्या साहाय्याने हा सिद्धांताचं स्पष्टीकरण आपण पाहिलेलं आहे. तर अशा प्रकारे हा सिद्धांत तुम्हाला नक्कीच समजला नसेल तुम्हाला हा सिद्धांत पूर्ण समजून घ्यायचा असेल तर व्हिडिओ परत बघा, म्हणजे तुम्हाला हा सिद्धांत समजेल. कारण हा सिद्धांत परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूपच महत्त्वाचा सिद्धांत आहे. तर अशा प्रकारे हे उपभोक्त्यासाठी, सरकारसाठी मूल्यविरोधाभास, मागणीचा आधार अशा या मुद्द्यांच्याद्वारे आपल्याला सिद्धांताचं महत्त्व स्पष्ट करून सांगता येईल. धन्यवाद.